झी 24 तास एक पाऊल पुढे। मला उषाताईंना एक प्रश्न विचारायचा आहे। उषाताई, राजकारणी लोक जेव्हा सरकारी पैशाने टूरवर जातात की आम्ही इथली गटार योजना बघायला जातोय, सिंगापूर मधली काय पाणी योजना बघायला जातोय, तर तेव्हा वृत्तपत्र काय किंवा चॅनल्स काय त्याच्यावर सडकून टीका करतात। साहित्यिकही अशा फोरमला येऊन त्यांच्यावर टीका करत असतात, कारण हा सरकारी पैशाचा अपव्यय आहे असं त्यावेळेला म्हटलं जातं। मग असं असताना आता सरकारच्याच पैशानं तेच साहित्यिक जेव्हा अशा प्रकारच्या संमेलनासाठी जात असतात तेव्हा तो अपव्यय नसतो का? ह्याचं उत्तर असं आहे की सरकारचा पैसा, मी आधीही सांगितलं की हा सरकारचा पैसा ते साहित्यिकांना मिळत नाही, तर आमंत्रक संस्थेला मिळतो आणि त्या संस्थेने या साहित्यिकांना बोलवलं असतं। त्याबाबतच मला गिरीजींना म्हणायचं आहे की तुम्ही जे म्हटलं आहे की अवतरण केव्हा येईल याच्याकडे डोळे लावून बसलेले आहेत, कशाला बसतील साहित्यिक डोळे लावून? त्यांना काही गरज नाही आहे। आम्ही त्यांना बोलवतो आहोत, तिथले लोक त्यांना बोलवत आहेत आणि म्हणून ते यायला तयार आहेत। खरं म्हणजे हा साहित्यिकांचा एवढा मोठा अपमान आजच्या अग्रलेखामध्ये झाला आहे की त्यामुळे सर्वांना त्याचं अतिशय दुःख झालं आहे आणि विशेषतः लोकसत्तेसारख्या वर्तमानपत्रातनं तो व्हावा याचा आम्हाला अत्यंत खंत वाटते आहे की असं का आपल्याकडे बोललं जातं, लिहिलं जातं। काय हे माध्यमांनी आमच्यावर टीका करावी किंवा करू नये हा त्यांचा भाग आहे, पण आम्ही ज्यांना सन्मानाने बोलवलं आहे त्यांच्यावर तुम्ही आमच्यासाठी टीका करू नका असं आमचं म्हणणं आहे आणि ते अगदी गैर आहे। त्यांनी गिरीश कुबेर यांच्याकडे नक्की जाणार आहे, ते उत्तर देतील। मला याचं मंगेश काळे यांच्याकडे। मंगेशजी, मला सांगा, सन्मानानं जर बोलवलं असेल तर त्याच्यामध्ये कुठेतरी आता अशा प्रकारे एक प्रकारे गालबोट आपण लावतोय असं नाही का वाटत की ते सन्मानानं बोलवत आहेत, हे सन्मानानं जात आहेत, सगळे थोर साहित्यिक आहेत, त्यांनी साहित्याची फार मोठी सेवा केली आहे, त्या ठिकाणी जाऊन साहित्याची मोठी सेवा होणार आहे? प्रश्न आलाय कुठे? नाही, हे सगळं नाही, कसं होतं की मुळामध्ये ते आता मॅडम म्हणाल्यात की कुबेरांच्या लेखामुळे साहित्यिकांचा अपमान झाला। मुळामध्ये कुबेरांच्या लेखामुळे मला नाही वाटत साहित्यिकांचा अपमान झाला, कारण त्यांना साहित्यिक जे खऱ्या अर्थानं मराठी साहित्य लिहित आहेत, की ज्यांना काहीतरी गंभीर साहित्य द्यायचं आहे किंवा त्यांच्याविषयी त्यांना एक आदर आहे, अशा लोकांविषयी त्यांना म्हणायचंच नाहीये। त्यांना हे जे नेहमी जे ते म्हणतात की जे डोळे लावून बसणारे लोक आहेत, ती कोण आहेत, काय आहेत, ती यादी जर जाणून पाहिली तर तुमच्या समोर येईल। त्या लोकांवरती टीका आहे। त्यामुळे मला घाबरू नका, नावं घ्या। कुबेरांनी जे म्हटलं त्याच्यामध्ये साहित्यिकांचा अपमान झाला असं मला वाटत नाही। कारण तो साहित्यिक, त्यांना अपेक्षित असलेले साहित्यिक कोण आहेत आता ती यादी मलाही माहित नाही, कारण मी या साहित्य संमेलनापासून बराच दूर असतो, त्यामुळे नेमके मागचे कोण आहेत, किती नाव आहेत मला माहित नाही। पण जी सगळी गेली असतील त्या एकूणच लोकांना, त्यातली 2-4 लोक अशी असतील की ज्यांना नसेल हाऊस, एक रिस्पेक्ट म्हणून गेली असतील, पण 90% तरी त्यातली जाणारी मंडळी हौशे नवशेच आहेत। त्यामुळे मला नाही वाटत की एक कवी म्हणून की कुबेरांच्या लेखामुळे, उलट गिरीश कुबेरांना याच्यावर परखडपणे सांगायला पाहिजे। बरोबर आहे। गिरीश कुबेर, मला सांगा, तुम्ही या आधी मंगेश पाडगावकर होते, त्याच्यानंतर गंगाधर पानतवणे होते, महेश येलकुचवार होते, नादो महानोर होते, हे काय असे सरकारी असते महानोर आता कॅनडाला असले असते। पण हे काय आशेला लावून बसलेले, रमण्यासाठी जमलेले सगळे आहेत असं वाटतं का? मला खरं म्हणजे हे छापायलाही आवडलं असतं खरं म्हणजे जे परदेशी राहणाऱ्या मंडळींकडे येऊन गेलेल्या लेखकांना एकदा गेला की त्या यजमानाला काय काय सहन करावं लागतं याचे काही मेल्स वगैरे भरपूर तपशीलवार आहे। म्हणजे मला उषाताईंनी हा मुद्दा काढला, फारच असभ्य होईल ते सगळं करणं म्हणजे, पण हे वस्तूचा 100% खरं आहे। आता तुम्ही मोह पाडलात म्हणून नावं सांगा वगैरे वगैरे या पत्रामध्ये जाणार नाही, तुम्हालाही माहिती आहे ते, पण हा काय व्यवहार चालतो की कोण आमंत्रणाची वाट बघणारी मंडळी आहेत, आमंत्रण आल्या आल्या काय काय अटी घालतात, कुठल्या ब्रँड सगळं अटी घालतात हे सगळ्यांना माहिती आहे, मुद्दा तो नाहीये। त्यामुळे हा जगा काय म्हणतात त्याला एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीचा भाग झाला, हा सगळं सोडून देऊया त्याच्यामध्ये। त्यामुळे चर्चेचा रोख आहे साहित्य संमेलनाच्या विषयीचा, त्याच्याकडे ठेवला रोख, तर मला असं वाटतं की त्यातले जे गंभीर मुद्दे आहेत ते अधिक व्यापकपणे मांडता यायला हवेत, कारण इथे जर मराठीच्या संदर्भात इतक्या समस्या आहेत, ग्रंथपालांना पैसे मिळत नाहीयेत, मराठी वाचनालयांना पैसे नाही, शाळा बंद पडतायत, अशा वेळेला हा निधी चांगल्या कामासाठी वापरता येऊ शकतो ना। म्हणजे संमेलन करावेत किंवा न करावेत हा मताचा मी नाहीच आहे, म्हणजे ज्याला वाटतं त्यांनी ते करावं या मताचा मी आहे। प्रश्न, माझा आक्षेप सरकारी गुंतवणूक ज्या वेळेला होते आणि त्यावेळेला सर्व व्यवस्था ही सगळी त्याच्यामध्ये राबवली जाते, मग तो कुठला तरी स्थानिक मंत्री असतो,
त्याच्या स्वागताला अध्यक्ष रांगेंनी सापडणार. म्हणजे उषाताईंनाच मला वाटतं 100% सांगता येईल की त्या प्रमुख पाहुण्याच्या किंवा स्वागताध्यक्षाच्या भाषणासाठी किती अध्यक्षांना आपली भाषणं गुंडाळून ठेवावी लागलेली आहेत. म्हणजे अध्यक्ष हा खरं म्हणजे महत्वाचा असायला हवा संमेलनामध्ये, पण स्वागताध्यक्ष कुठला तरी राजकारणी असतो, त्यांनी सगळी सोय केलेली असते, खर्च केलेला असतो, राहायची जायची व्यवस्था केलेली असते, त्यामुळे त्याला त्या यजमानपदाला त्याला एक प्रकारे गिरीश कुबेर ह्या सगळ्याची वस्तुस्थिती बाजू परखडपणे मांडतायत असं नाही का वाटत? खरोखरच अनेकदा अशा प्रकारच्या गोष्टी होतात, त्या कानावर येतात, ही वस्तुस्थिती आहे. अशा वेळी मला सांगा, आपण असा आग्रह धरणं की आम्ही 40 लोकांनाच घेऊन जाणार, 39 त्यातले झाले तरी आम्ही येणार नाही, हे कितपत योग्य आहे? एक यांच्या आधीच्या याला मला थोडंसं उत्तर द्यायचं आहे की ठाण्याच्या संमेलनापासून आम्ही अशी काळजी घेतो आहोत की संमेलनाध्यक्षांचं भाषण हे उद्घाटनाच्या मध्यावर येत आहे. स्वागताध्यक्षांचं भाषण त्याच्यावर जास्त भारी पडत नाहीये, वऱ्हाडी भाषेत बोलायचं तर, आणि चांगल्या तऱ्हेने ते लोकांपर्यंत पोचतं आहे. उत्तम कांबळ्यांचं भाषण पोचलं, आपल्या वसंत आबाजी डहाक्यांचं पोचलं. स्वागताध्यक्ष हा कोण नेमायचा हा त्यांचा जरी प्रश्न असला तरी आम्ही शक्यतोवर त्यांचं पारडं जड होणार नाही असं बघतो. दुसरं त्यांनी जे म्हटलं ना की साहित्यिकांना हे जे 25 लाख तुम्ही दुसरं काही करत नाही, एकतर ग्रंथालयाच्या लोकांचे पगार वाढवावेत म्हणून आम्ही ठराव केला, त्याची पाठपुरावा सरकारने केला आहे, ते वाढायला त्यांनी मदत केलेली आहे. आज माझ्याकडे असं पत्र आलेलं आहे की तुमच्याकडे काही जुने आहेत का हस्तलिखित वगैरे किंवा पुस्तकं जे आम्ही सांभाळू तुमच्याच ठरावानुसार. म्हणजे अशा तऱ्हेचे काही आम्ही कामं करतो आणि त्याचा पाठपुरावा केला जातो. शासनाच्या मदतीच्या बद्दल आमचं असं मत आहे की आपल्या भाषेचं शासन आहे, त्यांनी भाषेच्या उत्सवास, मला उत्सव म्हणायला त्याच्यात काही गैरच दिसत नाही. झी 24 तास, एक पाऊल पुढे.